नमस्कार विद्यार्थी, पालक आणि शिक्षक मित्रांनो. येत्या काही दिवसांमध्येच आपल्या तालुका स्तरावर अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन आणि मूल्यमापन या प्रशिक्षणाला सुरुवात होत आहे. मी या प्रशिक्षणाबाबतीत का बोलावं? कारण 2018 पासून मी या प्रशिक्षणाचा भाग राहिलो आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण, भविष्यवेधी शिक्षण आपल्या गाव पातळीवरील विद्यार्थ्यांना मिळावं, सरकारी शाळातील मुलंही आंतरराष्ट्रीय दर्जाची विद्यार्थी व्हावीत, यासाठी काय करता येईल म्हणून आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा जी आपल्या सर्वांना परिचित आहे अशा वाभेवाडीच्या शाळेतील अध्ययन प्रक्रिया समजून घेऊन आदरणीय नंदकुमार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली निलेश घुगे सर आणि दत्तात्रय वारे सर यांनी ही अध्ययन प्रक्रिया विकसित केली. यामध्ये वेद समूहाचाही मोठा वाटा आहे. मुलं शिकवण्यापेक्षा मुलं शिकत असताना आनंदी असतात आणि त्यांच्या गतीने ती अधिक शिकतात. मुलांना शिकवण्यापेक्षा शिकण्याची संधी उपलब्ध करून दिली तर ती आपण अपेक्षा करू शकत नाही इतक्या पातळीपर्यंत शिकू शकतात. मुलं शिकत असताना आपल्या गतीने नाही तर ती स्वतःच्या गतीने, स्वतःच्या पद्धतीने आणि स्वतःच्या वेळेत शिकली पाहिजे, म्हणून हे प्रशिक्षण आहे. या प्रशिक्षणाचं नावच आहे अध्ययन प्रक्रिया. अध्यापन प्रक्रियेसंदर्भात नाही तर शिकण्याच्या संदर्भात आहे. मुलं जेव्हा या गतीने शिकतात त्यावेळेस शिक्षक स्वतःहूनच म्हणतात की या प्रशिक्षणामुळं आमचं काम निंपट झालंय, अर्ध झालंय, आमचे रिझल्ट दुप्पट येत आहेत आणि शिक्षकांना आनंद तिप्पट मिळतोय. याच कारणामुळे मी आज आपल्यासोबत संवाद साधत आहे. मीही कोविडच्या काळामध्ये या प्रशिक्षणाचा भाग होतो. हिमाचल प्रदेश, छत्तीसगड, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये ऑनलाईन पद्धतीने आम्ही हे प्रशिक्षण शिक्षकांना दिलं. प्रशिक्षण चालू असतानाच ऑनलाईन पद्धतीने मुलं चॅलेंज स्वीकारून खूप स्वतःच्या गतीनं शिकत होती आणि त्याचा आनंद आम्ही स्वतः पाहत होतो. आमच्या शाळेवरही मी याचा अनुभव घेतला आहे. मुलं स्वतः शिकतात, नाही समजलं तर पिअर लर्निंगमध्ये आपल्या जोडीदारासोबत शिकतात, आपल्या मित्रासोबत शिकतात. नाही समजलं, एखादा मोठा विषय असेल तर ती त्या ग्रुपमध्ये डिस्कशन करतात. ग्रुपमधून साध्य झालं नाही तर तंत्रज्ञानाचा उपयोग करून यूट्यूबसारख्या माध्यमांचा उपयोग करतात. हे जरी शक्य नाही झालं तरी एखाद्या विषयाचा विषय मित्र असतो आणि विषय मित्र म्हणजे विद्यार्थ्यांमध्येच एक घटक असतो. शिक्षकांना विचारताना मुलं विचार करतात, परंतु वारंवार आपल्या मित्राला विचारण्यात ते कुठेही घाबरत नाहीत. विषय मित्रही शिक्षक झाल्याच्या आनंदाने सगळेजण मिळून जोमाने शिकत आहेत. यातील एक आवडणारा भाग म्हणजे इथे विद्यार्थ्याचा सन्मान केला जातो, त्याच्या जिज्ञेसेचा सन्मान केला जातो. विद्यार्थ्याच्या जिज्ञेसेचा सन्मान केल्यानंतर तो शिकण्याची गती कित्येक पटीने वाढवतो. जेव्हा एखादा शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांसोबत सेल्फी घेतो आणि तो सेल्फीचा DP आपल्या मोबाईलवर ठेवतो किंवा गटाच्या मोबाईलवर ठेवतो त्यावेळेस त्या विद्यार्थ्याला आपण केलेल्या कामाचं चीज झालं, आपण काहीतरी आहोत, आपण काहीतरी विशेष आहोत म्हणून अधिक जोमाने अभ्यास करायला लागतो. मी तर एका वर्गामध्ये पुढच्या इयत्तेतील अभ्यास केलेली आपल्या जिल्ह्यातील सुद्धा मुलं पाहिली आहेत. वाबळेवाडीच्या मुलांशी संवाद केल्यानंतर ती तर 4 ते 5 भाषा शिकत आहेत. हे का साध्य होतं? कारण की वर्गाचं बंधन तुटतंय. तुम्ही एका वर्गात नाही तर कित्येक वर्गाचं शिकू शकता. हा आत्मविश्वास जेव्हा विद्यार्थ्यांना निर्माण होतो तेव्हा विद्यार्थी स्वतःच्या गतीनं कितीही गतिमान पद्धतीने शिकू शकतात. आपल्या शेजारील जिल्ह्यातील मुलं जपानीजमध्ये बोलतायत यावर आपल्याला विश्वास बसणार नाही, परंतु मुलं कुठल्याही प्रशिक्षकाशिवाय स्वतः तंत्रज्ञानाचा उपयोग करून जपानीजमध्ये बोलत आहेत, इंग्रजीमध्ये बोलत आहेत, फ्रेंचमध्ये बोलत आहेत. हे सगळी कमाल या आंतरराष्ट्रीय दर्जाची किंवा अध्ययन प्रक्रियेतील व्यवस्थापन या प्रशिक्षणाचे आहे. मला आनंद या गोष्टीचा आहे की इतकी तावून तलाखून निघाल्यानंतर ही प्रक्रिया आपल्या सर्व शिक्षक बांधवांनी समजून घ्यायला हवी. त्याचबरोबर पालकांनीही हे समजून घ्यायला हवं आणि विद्यार्थ्यांना शिकण्याचं आकाश मोकळं करून द्यायला हवं. त्याचबरोबर मी प्रशासनाला आणि व्यवस्थेलाही विनंती करेल की हे सर्व करत असताना एखादं प्रशिक्षण, एखादं साहित्य जर आलं तर ते कमीत कमी 5 वर्षासाठी तरी कायम राहू द्यावं, जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये, शिक्षकांमध्ये गोंधळ निर्माण होणार नाही. ती त्याला आत्मसात करतील आणि त्या पद्धतीने काम करत राहतील. एखादं प्रशिक्षण आल्यानंतर त्याचे अहवाल हे मागवण्यापेक्षा वरिष्ठांनी त्या शाळेमध्ये, त्या वर्गामध्ये काय अध्ययन प्रक्रिया चालली आहे ही प्रत्यक्ष पाहिल्यानंतर त्या शिक्षकांना, त्या विद्यार्थ्यांनाही आनंद मिळतो. आपणा सर्वांना या नवीन आनंददायी
आणि महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेमध्ये परिवर्तन घडवून आणू शकेल अशा प्रशिक्षणासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.